नाशिकमधल्या कंपनीत धर्मांतराचा मास्टर गेम आता उघड झालाय। लिपस्टिक लावणं सोडलं, हिंदू तरुणींसोबत जेवण नाकारलं। नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये हादरवणारी ही माहिती आता पुढे येते आणि तरुणींचं पद्धतशीरपणे ब्रेन वॉश केल्याची माहिती यामधून आता पुढे येते आहे। नाशिकमध्ये हे प्रकरण संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय। फक्त राज्यच नाही तर देशाचं लक्ष आता या प्रकरणाकडे लागलेलं आहे। नाशिकमधल्या कंपनीमध्ये धर्मांतराचा हा मास्टर गेम उघड झालाय। या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे येते। कशा पद्धतीनं हे सगळं धर्मांतर केलं जात होतं आणि या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती पुढे येते ते म्हणजे लिपस्टिक लावणं सोडून दिलं होतं, हिंदू तरुणींसोबत जेवण नाकारलं होतं अशी माहिती यामधल्या एका तरुणीने दिली। तर नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये अत्यंत हादरवणारी ही माहिती आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे थेट नाशिकमधून आपल्याबरोबर जोडले गेलेत। योगेश, अत्यंत धक्कादायक ही माहिती आहे। पद्धतशीरपणे तरुणींचं ब्रेन वॉश होत होतं अशी माहिती या सगळ्या माहितीतून पुढे येते। काय नेमकं होत होतं? खरंय, एका मुलाचा धर्मांतराची घटना सुद्धा या ठिकाणी झालेल्याचं आपण बघितलेलं आहे। मात्र या ठिकाणी तरुणींना सुद्धा धर्मांतर करण्यास भाग पाडलं जात होतं। वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं ब्रेन वॉशिंग या ठिकाणी केलं जायचं। एका तरुणीने अक्षरशः या महिनाभर उपवास करून एकूणच जो काही रोजा असतो आपण म्हणूया त्याचा अंगीकार केल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। तर तिने लिपस्टिक लावणं पण सोडलेलं होतं, कपड्यांची जे काही स्टाईल होती ती सुद्धा तिने बदलवलेली होती आणि अनेक हिंदू तरुणींसोबत तिच्या ज्या मैत्रिणी यापूर्वी होत्या त्या मैत्रिणींशी तिनं बोलणं सुद्धा या ठिकाणी सोडल्याचं दिसून आलेलं आहे। एकूण जर आपण बघितलं तर पूर्णपणे हिप्नॉटाईज करून किंवा एक प्रकारे सातत्यानं धार्मिक गोष्टी करून एखाद्यावर कशा पद्धतीनं त्याचा मानसिक बदल केला जाऊ शकतो याचं उदाहरण आपल्याला या IT कंपनीमध्ये दिसून आलेलं आहे। या IT कंपनीतल्या एका मुलीने याबद्दलची माहिती म्हणजे या तिच्या मैत्रिणीबद्दल झालेल्या घटनेची ही सर्व माहिती सांगितली आहे। त्यामुळे एकूणच हे प्रकरण आता गंभीर वळणावर जातं आहे। हळूहळू पोलीस याचा गंभीरतेनं तपास करताना दिसत आहे। आता SIT सुद्धा यामध्ये स्थापन झाली आहे आणि विशेष महिलांचं पथक यासाठी तैनात करण्यात आलं आहे। ठीक आहे योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि निश्चितच या संदर्भातल्या घडामोडींवर अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।